नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदर्शवादी मुळगावकर या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 14वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। चला तर प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून आपण मुळगावकर यांच्या चरित्राचे वर्णन पाहूया। लेखक गोविंद तळवलकर हे मुळगावकर यांच्या कर्तृत्वाचं वर्णन करताना म्हणतात की आदर्श, सचोटी, सज्जनपणा आणि कार्यक्षमता हे सर्व आजच्या काळात व वातावरणात टिकवणे अत्यंत कठीण आहे, पण मुळगावकर यांनी हे साध्य करून दाखवले। शास्त्र विषयाची पदवी घेतल्यानंतर त्यांनी लंडनच्या स्थापत्य विषयाची पदवी घेतली। तर बघा, अगोदर त्यांनी शास्त्र विषयाची म्हणजे विज्ञान विषयाची पदवी घेतली, त्यानंतर त्यांनी लंडनला जाऊन स्थापत्यशास्त्राची सुद्धा पदवी घेतलेली आहे। स्थापत्यशास्त्र म्हणजेच काय, वास्तुशास्त्र। पण तिकडची विशेषता काय होती लंडनच्या स्थापत्यशास्त्राची पदवी घेताना की तिथे पुस्तकी शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कारखान्यामध्ये काम करावे लागत असे आणि मगच ती पदवी मिळे। तर बघा, इथे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की लंडनच्या स्थापत्य विषयाची पदवी घेताना काय वैशिष्ट्य आहे किंवा स्थापत्यशास्त्राची काय विशेषता आहे। तर तिथे पुस्तक ज्ञानाबरोबर पुस्तकी शिक्षण तर दिलंच जातं, पुस्तकी ज्ञान तर दिलंच जातं, पण त्याबरोबर प्रत्यक्ष अनुभव, कृतीतून अनुभव देणे की प्रत्यक्ष कारखान्यांमध्ये जाऊन काम करावं लागतं आणि हे सगळं केल्यानंतर तरच ती पदवी त्या विद्यार्थ्यांना दिली जाते। मुळगावकर पदवी मिळवून परत आले तेव्हा मंदीची लाट होती। आता मंदीची लाट असते म्हणजे बघा, एखादं उद्योग फार मोठ्या प्रमाणावरती सुरू होतो, पण त्यावेळेस त्याची आवक फार होते, पण त्याच्या बदल्यात जी काही जावक असते ती कमी होते। कोणत्या तरी एखाद्या कारणामुळे एखादे उत्पादन खपत नाही किंवा त्याचे पुरेसे उत्पादन होत नाही, त्यामुळे मग नफा कमी होते आणि साहजिकच त्या क्षेत्रात काम करणारे सगळ्यांचेच पगार कपात केले जातात किंवा नोकर भरती सुद्धा होत नाही। इव्हाना कधी कधी तर त्या नोकरीपासून सुद्धा काही लोकांना कमी केले जाते। याचाच परिणाम म्हणून लोकांच्या हातामध्ये कमी पैसा येतो। पैसा कमी असल्याने बाजारात मालाचा उठाव होत नाही, त्यामुळे संबंधित उद्योगाचा नफा कमी होऊ लागतो। नोकर कपात होते, पुन्हा मागणी सुद्धा कमी होते। अशा रीतीने हे चक्र वेगाने चालू राहते। त्यामुळे कधी कधी बेकारी सुद्धा येते, उत्पादन थंडावते, सामाजिक आर्थिक स्थिती सुद्धा डबघाईला येते आणि ह्या सगळ्या स्थितीला आपण काय म्हणतो की मंदीची लाट येणे। जसे की आता आपण पाहतो की कोरोनामुळे, कोविड-19मुळे पूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या ह्या विषाणूमुळे सुद्धा आज आपण बघतो की पूर्ण सगळ्या देशांमध्ये मंदीची लाट पुन्हा आलेली आहे। अनेक उद्योगधंदे बंद पडलेले आहेत। त्यांच्या उद्योगातील मोठ्या कारखान्यातील माल संपवला जात नाहीये, उद्योजक घेत नाहीयेत, लोकांच्या नोकऱ्या कपात करण्यात आलेल्या आहेत, लोक बेरोजगार झालेले आहेत आणि सगळीकडे बंदी असल्या कारणाने लोक कामधंद्याला जात नव्हते, त्यामुळे त्यांचे पगार सुद्धा त्यांना वेळच्या वेळी मिळालेले नाहीत। तर ही सगळी मंदीची लाट होती। मग इथे आपल्याला लेखक मुळगावकर यांनी त्यांच्या जीवनाची सुरुवात करताना कशा कठीण परिस्थितीमध्ये केलेली होती त्याचं वर्णन करताना ते सांगत आहेत की मुळगावकर यांनी जेव्हा ही पदवी परत मिळवून आले होते भारतामध्ये तेव्हा मंदीची लाट होती आणि काही ठिकाणी प्रयत्न केल्यावर त्यांना मध्य प्रदेशामध्ये कटनी येथे त्यांना सिमेंट कारखान्यात काम मिळाले। पण पहिले 6 महिने सुद्धा त्यांना विना वेतन म्हणजे सॅलरी पगार न घेताच बिना पगाराचं काम करावे लागले। नंतर अगदी अल्प वेतनावर त्यांनी काम केले। अल्प वेतन म्हणजे खूपच कमी अशा पगारावरती त्यांनी काम केले। युद्ध आले, मग येथे सिमेंटचे अधिक कारखाने उभे करणे निकडीचे बनले। मग बघा, आता जेव्हा ही मंदीची लाट होती त्यावेळेस त्यांना फार हलाखीतून जावे लागले होते, पण त्याच्यात काय झालं की युद्ध सुरू झाले होते आणि त्यामुळे सिमेंटचे कारखाने सिमेंटला
खूप मागणी आली होती आणि म्हणून सिमेंटचे अधिक कारखाने उभे करणे गरजेचे बनले होते आणि ही सगळी जबाबदारी मुळगावकर आली. ACCची स्थापना झाली आणि मुळगावकरांनी उभारलेले कारखाने सुरू झाले. पण युद्धकाळातच तेव्हाच्या सरकारने तंत्रज्ञांचे एक मंडळ युरोप अमेरिकेला धाडले. श्री JRD टाटा आणि मुळगावकर हे दोघं पण त्यामध्ये होते. विटा एकमेकांना जोडण्याचा डिंक म्हणजे सिमेंट. तुम्हाला माहिती असेल की विटांना एकमेकांना जोडलं जातं घर बांधताना, बिल्डिंग बांधताना किंवा मोठे कारखाने उभारताना. ह्या विटांना चिटकवण्यासाठी जो काही गम होता किंवा डिंक होता ते म्हणजे सिमेंट. पण त्यावेळेस मग श्री टाटा थोडे वेगळ्या विचारांचे होते. विटा एकमेकांना जोडण्याचा डिंक म्हणजे सिमेंट किती दिवस तयार करत राहणार असे टाटांनी मुळगावकर यांना विचारले आणि टाटा कंपनीत येण्याची त्यांना सूचना केली, त्यांना ऑफर दिली. काही वर्षांनी मुळगावकर यांनी ती सूचना मानली आणि जमशेदपूर येथे त्यांनी कामाला सुरुवात केली. सुदैवाने मर्सिडीज बेंझ या नामवंत जर्मन कंपनीने तांत्रिक सहाय्य करण्याचे ठरवले आणि मग टेल्को माल मोटारी तयार करू लागले. मग अशा रीतीने बघा टाटामध्ये मुळगावकर गेले आणि त्यावेळेस मर्सिडीज बेंझ या नामवंत जर्मन कंपनीने त्यांना तांत्रिक सहाय्य मदत करण्याचे ठरवले आणि त्या मग अशा ह्या सगळ्या उद्योगांमधून त्यांची टेल्को ही कंपनीची माल मोटार तयार झाली. थोड्याच दिवसात देशी बनावटीची माल मोटार तयार व्हायच हवी अशी सरकारची अट होती. मग बघा मुळगावकर यांना सरकारने अट टाकली की आता आपण जे काय करतो ते आपण आपल्या देशासाठी केलं पाहिजे, म्हणून आपल्याला आपल्या देशीच बनावटीची माल मोटार टेल्कोची व्हायला पाहिजे अशी अट सरकारने त्यांना घातली. ती पुरी करण्यात मुळगावकर यशस्वी सुद्धा झाले. जर्मनांना मालाच्या दर्जाबाबत कोणतीही कमतरता चालणार नव्हती हे तर मुळगावकर यांनाही हवे होते. म्हणजे जे काही माल बनवणार, जे काही निर्मिती करायची होती ती अत्यंत उत्तम अशा दर्जाचीच हवी होती. हे जर्मनला सुद्धा उत्तम दर्जाचाच मालाचा दर्जा पाहिजे होता. त्याचबरोबर मुळगावकर यांना सुद्धा मालाच्या दर्जामध्ये कोणतीही प्रकारची तडजोड मान्य नव्हती. म्हणून एक मालाचा दर्जा जो असतो तो उत्तम प्रकारचा पाहिजे हा स्वतः मुळगावकर यांचा अट्टहास होता. त्यामुळेच टेल्कोच्या मालमोटारी पहिल्या दर्जाच्या तयार झाल्या आणि त्यात सतत सुधारणा होत गेली. मग बघा इथे सांगितलेलं आहे की मुळगावकर यांनी जे काही सचोटीने, प्रयत्नाने, कष्टाने, सत्याची आस धरून टेल्कोची मालमोटारी तयार केली आणि ती पूर्ण जगामध्ये पहिल्या दर्जाची त्यांनी ती निर्मिती केलेली होती. आणि जेव्हा त्यांनी ही टेल्कोची माल मोटार प्रथम स्टँडर्डची तयार केलेली होती, प्रथम पहिल्या दर्जाची तयार केली होती, त्यामध्ये त्या वेळोवेळी त्याच्यामध्ये सुधारणा सुद्धा करून आणत होते. आता जर आपण पाहिलं की काही काही गाडींचे मॉडेल असतात की विशिष्ट काळानंतर ते बंद होतात, पण टेल्कोच्या माल मोटारीमध्ये त्यांनी काळानुषंगाने नेहमी सुधारणा करण्यात येत होत्या की चला आज हे मॉडेल त्याच्यातील हा पार्ट जुना झालेला आहे, त्याच्याऐवजी आपण आता नवीन टाकूया, म्हणजे जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या असुविधा ह्या माल निर्मितीमध्ये आणि माल मोटारीमध्ये नको व्हायला. मग ते सतत सुधारणा त्या माल मोटारीमध्ये होत गेली आणि पहिल्या दर्जाचीच तिला प्रायोरिटी देण्यात येत होती. कोणताही कारखाना सुनियंत्रित ठेवायचा असेल तर त्याचा व्याप किती असावा यांचे मुळगावकर यांचे हे गणित होते. की आता जर समजा एखादा व्यवसाय करणारा व्यक्ती, उद्योजक, त्याला अल्प काळासाठी जर उद्योजक करायचं असेल तर तो एवढा लक्ष देत नाही, पण त्याला एखादा उद्योजकाला जर ठरवायचं असेल की त्याचा उद्योग हा अनंत काळासाठी असावा तर त्यासाठी तो सुरुवातीला सगळे नियोजनबद्ध कार्य करत असतो आणि हे नियोजनबद्ध कार्य करत असताना त्याचा व्याप किती असावा याचं तो योजना आखतो. मग कारण की जर त्याचा व्याप जेवढा असेल त्या प्रकारे त्याच्यावरती आपण नियंत्रण करू शकतो. स्वतः आपण जेव्हा एखादा
उद्योजक एखादा उद्योग काढतो त्याचं स्वतः गोष्टींमध्ये लक्ष असेल, स्वतः त्या गोष्टींकडे तो आवर्जून सगळ्या गोष्टी पाहत असेल, तरच तो उद्योग सुनियंत्रित होतो. आणि त्याचप्रमाणे मुळगावकर यांनी त्यांच्या कारखान्याचं सगळ्या लेखाजोखाचं गणित अगोदरच आखलेलं होतं. तो कारखाना जर सुनियंत्रित ठेवायचा असेल तर त्याचा व्याप किती असावा, त्या व्यापाच्या बाहेर जाऊन तो नियंत्रणाबाहेर जर गेला तर ते अत्यंत कठीण गोष्ट होऊ शकेल. ह्या सगळ्यांचं त्यांनी अगोदरच अभ्यास केलेला होता. म्हणून यामुळे जमशेदपूर येथील कारखाना अवाढव्य वाढवून तो हाताबाहेर जाणार नाही. त्याचा व्याप एवढा वाढवून जर जास्त वाढला तर तो सुनियंत्रित होईल, त्याच्यावरती कामकाजाकडे आपलं लक्ष राहणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी हाताबाहेर व्हायला नको. कारखाना अवाढव्य वाढवून पण उपयोग नाही आहे. मग त्यावेळेस त्याने ह्या सगळ्या गोष्टींवरती कटाक्ष ठेवण्यात आला. आणि मग तो जमशेदपूरवरचा जो कारखाना होता तो त्याचा व्याप वाढवण्यापेक्षा त्यांनी पुणे येथे टेल्कोचा कारखाना अजून स्थापन करण्याचे ठरवले. आणि मग जमशेदबरोबरच्या कारखान्याबरोबर त्यांनीच पुणेला टेल्को नावाचा कारखाना सुरू केला. आज टेल्कोच्या पुण्यातील कारखाना हा उत्पादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टीने पहिल्या दर्जाचा आहे. आज आपण पाहतो की पुणे येथे जी काही टेल्को कंपनी आहे, टेल्को कारखाना आहे, तो उत्पादन क्षेत्रामध्ये सुद्धा पहिल्या दृष्टीचा आहे. आणि तिकडचे जे व्यवस्थापन जे आहे, कारखान्यातील जे काही नियोजन, कारखान्यातील कामकाज करण्याची प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि उत्पादनाच्या दृष्टीने आजही जगामध्ये पहिल्या दर्जाची मानली जाते. आणि ह्या सगळ्याचे श्रेयचे मानकरी मुळगावकर आहेत. युद्ध काळात व नंतर सुद्धा मुळगावकर यांच्या अनुभवास हे आले की पहिल्या प्रतीचे तंत्रज्ञ, सुटे भाग आणि उत्पादनात सतत सुधारणा करण्यासाठी संशोधन विभाग याची आपल्याकडे नेहमीच कमतरता असते आणि हेळसांडही होते. बघा, आता कधी कधी काय होतं की आपण जेव्हा मोठे मोठे कारखान्यांचा अभ्यास करतो, मोठे मोठे कारखान्यांची आपल्याला निर्मिती करायची असते, तर त्याची व्याप्ती फार मोठी असते. ह्या कारखान्यांची निर्मिती करत असताना आपण बऱ्याचशा गोष्टी तडजोड करत राहतो की चला आज एखादी गोष्ट आपल्या नजरअंदाज जरी झाली तर त्याचा एवढा काही मोठा परिणाम होणार नाही. पण ही छोटीशी गोष्टी सुद्धा नजरअंदाज करणे म्हणजे फार धोक्याचं असू शकतं, हे मुळगावकर यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी कारखाने बनवत असताना त्या मोटारींचे जे काही छोटे छोटे भाग असतात, सुटे केलेले भाग असतात, चांगल्या प्रतीचे उत्कृष्ट दर्जाचे तंत्रज्ञ, उत्पादनामध्ये नेहमी होणाऱ्या चेंजेस, बदल आणि त्यांच्यामध्ये त्या सुधारणा, ह्या सगळ्यासाठी एक संशोधन विभाग असायला हवे असे मुळगावकर यांचं मत होतं. आणि ते म्हणतात की ह्या गोष्टीकडे आपलं नेहमीच उद्योगधंदे करणारे जे काही कारखानदार असतात त्यांचं नेहमीच ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं आणि आपण तिच्याकडे हेळसांडही करतो, म्हणजे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो. आणि ह्या आपल्या कारखाना जर पुढे न्यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणून पुण्यात जेव्हा मुळगावकर यांनी टेल्कोचा कारखाना उभारण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम ह्या सगळ्या गोष्टींना महत्त्व दिले की तंत्रज्ञ हे पहिल्या प्रतीचेच असले पाहिजे. सुटे भाग असू दे किंवा उत्पादनातील मोठे भाग असू दे, काही असू दे, त्यांच्यामध्ये वेळच्या वेळेस सतत सुधारणा झाल्या पाहिजे आणि हे सुधारणा करण्यासाठी संशोधन विभाग असलाच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींनी मुळगावकर यांनी जेव्हा टेल्कोचा कारखाना निर्माण करण्याचे ठरवलं त्या सगळ्या गोष्टींना त्यांनी सर्वप्रथम महत्त्व दिले आणि ते सर्व थरातील तंत्रज्ञ कंपनीने शिकवून तयार करण्यास, त्याचप्रमाणे त्यांनी संशोधन विभाग स्थापन केला आणि सुटे भाग तयार करण्याची व्यवस्था केली. मग अशा रीतीने बघा, त्यांनी कारखाना सुरू करण्या अगोदर त्या सगळ्यांचा अभ्यास करून घेतला की कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज भासणार आहे, कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे. एखादा जर आपल्याला कारखाना तयार करायचा की तो कारखान्याच्या 4 भिंतीच्या आतमध्ये आपण उभारू शकतो, पण त्याच्या आतमधील सगळ्या गोष्टी ह्या बारकाईने पाहूनच करायच्या होत्या. म्हणून त्यांनी सर्व थरातील सर्व प्रतीचे तंत्रज्ञ कंपनीने शिकवून तयार केलेले असे तंत्रज्ञ अधिकारी, मोठे मोठे अधिकारी, त्याचप्रमाणे
सुटे भाग असू दे किंवा वेगवेगळे भाग असू दे, ह्या सगळ्यांचे संशोधन विभाग त्यांनी स्थापन केले आणि नंतर मग सुटे भाग तयार करण्याची वेगळी व्यवस्थासुद्धा केली. आणि यामुळे असे दिसले की पुण्याचा कारखाना 1966 साली स्थापन झाल्यावर साधारणतः 12 वर्ष मालमोटारीचे उत्पादन करत नव्हता. मग इथे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की 1966 मध्ये पुण्याचा हा टेल्को कारखाना स्थापन झाला, पण जवळजवळ 12 वर्ष त्यांनी उत्पादन तयार केले नाही. तर त्यांनी ह्या 12 वर्षामध्ये काय केलं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला, नियोजन केलं, सुट्या भागावरची वेगळी व्यवस्था केली, मालमोटारीच्या सुट्या भागाची व्यवस्था केली, वेगवेगळे तंत्रज्ञ, वेगवेगळे अभ्यासक, वेगवेगळे इंजिनियर, वेगवेगळे जे काही अधिकारी लागत होते ते कंपनीने शिकवून तयार केलेली माणसं, त्यांचे सगळे अंदाज, त्यांचे सगळे त्यांनी सुरुवातीला हे संशोधन विभाग स्थापन केले आणि ह्या सगळ्या गोष्टीला जवळजवळ तब्बल 12 वर्ष त्यांनी घालवले आणि त्यानंतरच त्यांनी त्यांचा तो कारखाना सुरू केला होता. एखादी गोष्ट नियोजनबद्धपणेच तयार करणे आणि त्याचे काटेकोर पालन करणे, हे सगळे गुण आपल्याला मुळगावकरांमध्ये पाहायला मिळतात. अजूनसुद्धा त्यांच्या चरित्राची अनेक गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.